नमस्कार गावकरी मंडळी. रामकृष्ण हरी. तसं आज आजीचं माझ्या प्रथम पुण्यस्मरण असल्यामुळे आज तुम्ही सर्वजण इथे उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे पुनस्व आभार व्यक्त करते. आणि खरं तर आज आजीबद्दल बोलायचं म्हणलं तर शब्द कमी पडतात, कारण आपण जे सर्वजण इथे एकत्रित जमलो आजीच्या पहिल्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त. आजींना आपण आजच्या दिनी समृद्धी दिनितांना अभिवादन करूया. आणि आजीबद्दल मला खरंच म्हणजे मी बसल्या महाराजांशी म्हटलं मला खरंच बोलावं असं वाटतं, कारण मला बोलण्याची सवय आता मला सगळ्यांना माहिती नसेल, पण जेव्हाही मी आजीबद्दल बोलायचं म्हटलं तर मला इतके शब्द सुचत होते, मी काय बोलू आणि कसं बोलू हे मला वाटलंच नाही. म्हणून आजीकडून जे महाराज 3 गुण आहेत किंवा 5 गुण असतील, पण त्याच्यातले 3 महत्त्वाचे गुण मला खरंच सांगावेसे वाटतात. मला जसं समजत होतं तसा जो आजीचा संघर्ष होता तो आजही माझ्या डोळ्यासमोर येतो. खरं तर इतक्या तरुण वयामध्ये तिचे म्हणजे पती गेल्यानंतरचं आयुष्य जगणं हे महिलांसाठी खूप कठीण आहे. इथे प्रत्येक बसलेल्या महिलेला खरंच हे समजतही असेल, कारण तिने जे हा तरुण पिढीचा जो पती गेल्याचा प्रवास आहे तो खूप कठीण होता. जेव्हा तिचा मुलगा आणि मुलगी लहान होते, जे माझे पप्पा 2 वर्षाचे असते ते 6 महिन्याचे आहेत, हे मला आठवतही नाही, मी ऐकलेलं आहे. तेव्हापासून त्या मुलांना घडवणं असेल आणि माझ्या आत्याला घडवणं असेल, एक बापाचं संगोपन आणि आईचं संगोपन ती एकटी महिला म्हणजे माझ्या आजीने दिलं. तिचं हे थोर मोठं नेतृत्व होतं. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आजीचा संघर्ष, हिम्मत. तुम्हाला माहितीये का, पूर्वीच्या काळामध्ये ना महिलाने फक्त घरात बसायचं, महिलाने पुरुषांसमोर तोंड उघडायचं नाही, महिलाने बाहेर पडायचं नाही, हे अजूनही चालतं खेडेगावात. पण खरं तर या गोष्टीवर मात करून पुढे जाऊन तिने हे जे आमचं कुटुंब उभं केलं, त्या झाडाला फळं दिले. आज सगळीकडे फळांचा सुगंध, फुलांचा सुगंध, जो श्वास असेल हा जो पसरतोय तो खूप जबरदस्त आहे. आणि आजीकडून मला हिम्मत शिकायला मिळाली, जी की एक पुरुष इतकी करू शकत नाही तितकं त्या महिलेनं या परिवारासाठी केलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तिच्यातला साधेपणा. इतका साधेपणा होता की सकाळी उठायचं, कधीही ती मला 7 पर्यंत झोपलेली माझ्या या 30 वर्षाच्या आयुष्यात मला कधी दिसलेली नाही. तुम्ही जे सांगितलं की जनाबाई सकाळी 3:30 ला उठायच्या, जेव्हा आम्ही आमच्या लग्नानंतर मी माझ्या माहेरी यायची तेव्हा आजी मला म्हणायची, अगं उठा 6 वाजले, किती वाजेपर्यंत झोपणार आहात. तिच्याकडून हा तर गुण मला आयुष्यभर न विसरणारा आहे आणि तो मी कधीच नाही विसरणार. आणि ज्या महिलेवर इतकं सगळं बर्डन येऊन इतका सगळा तिला प्रवास सहन करावा लागला, तिने हे एकटीने केलं. आज कोणतीच महिला करू शकत नाही हे मला वाटतं. इथे बसलेल्या सर्वांना माहिती असेल, माझी आजी एकटी शिकत राहायची, जी की ती माझ्या मुलाला काही होऊ नये आणि माझ्या मुलीला काही होऊ नये, चांगले घरी राहावे. आणि मी एकटी हा प्रवास तिने शेतातला सुद्धा सहन केला. ज्यावेळेस शेतातून ती घरी येत होती त्यावेळेस अख्खी बैलगाडी पोत्याच्या धप्पी होती वरती, तरीही ती बैलगाडी तिच्या अंगावर पडली तरी तिने हिम्मत हारली नाही आणि म्हणली, मला काहीच झालं नाही आणि तुम्ही काहीच घाबरू नका आणि मी तुमच्या पाठीशी समर्थ आहे. जेव्हा आजीचं आणि माझं नातं इतकं म्हणजे जवळचं होतं, मला खरंच बोलूच शकत नाही, पण तिच्याबद्दलचं प्रेम आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. तिने जे या कुटुंबाला जी प्रेरणा दिली आहे, हिंमत दिली आहे, जे हे झाड वाढवले, एका झाडामुळे आज आम्ही इतकं कुटुंब घडवले, या कुटुंबाचं श्रेय आणि फक्त माझ्या आजीला जातंय. आज तिच्या प्रथम पुण्यस्मरण जास्त काही बोलत नाही, पण तिच्या ज्या आयुष्यामधील ज्या काही गोष्टींनी जी शिकवण घेतली ती आयुष्यभर माझ्या पदरात शिदोरी म्हणून मी माझ्या संसारातील वापरात आणेल आणि इतरांनाही सांगेल की आजीवर किती प्रेम करावं आणि आजीबद्दल किती भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नसतात. आज इतकेच बोलते आणि जाता एकच म्हणते, जरीही गेली सोडून तरी
आहेस हृदयात कायम, आहेस हृदयात कायम. तुझ्या जाण्याने, तुझ्या आयुष्यातल्या आठवणीने हे जीवन पवित्र माहेम, हे जीवन पवित्र माहेम. तुझ्या प्रेम खुणा राहतील आयुष्यभर सोबत, तुझ्या प्रेम खुणा राहतील आयुष्यभर सोबत. तुझं अस्तित्व हे आशीर्वाद म्हणून आनंद, आशीर्वाद म्हणून आनंद. आज तिच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मी माझ्या परिवाराकडून व तुमच्या सर्व मंडळीकडून तिला परत एकदा समृद्धीस अभिवादन करते आणि तेच थांबते. कायम सतत आमच्याशी ती सोबत राहील याची मी देवाच्या ही प्रार्थना करते आणि माझ्या विचारास पूर्णविराम देते. आणि महाराजांनी मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली, तुम्ही ऐकलात त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करते आणि थांबते.